चला तर पंचांना विनंती असेल, सामना लगेच सुरू करायचा आहे. आजच्या दिवसातील क्वालिफायचा दुसरा सामना असेल, सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. हर्ष 11 गोरेगाव विरुद्ध हर्ष 11, अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध हर्ष 11 पवारवाडी. दोन्ही मात्र मातब्बर संघ असेल. एका बाजूला असेल जर का कालचा हिरा जर का ठरला जाईल, गोलंदाजी मार्कवरती असेल अनिकेत, ज्याने कालच्या 2 दिवसामध्ये कालच्या चांगलं असे मातब्बर अशी गोलंदाजी केली. तोच मात्र अनिकेत एक ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये मात्र प्रशांतने मात्र त्याला साकारलंय. इथे मात्र आक्रमकता करून कालच्या 2 मॅचेस सलग सातत्याने एकही मॅच न हरता हा संघ मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केला होता. पण आता इथे मात्र टॉप 2 मध्ये प्रवेश करायचा असेल तर या 2 फलंदाजांवरती पूर्णपणे विश्वास असेल. एके बाजूला असेल विजय तर दुसऱ्या बाजूला असेल सिद्धार्थ. ही मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सर्वात जास्त धावसंख्या मात्र आजच्या दिवसात लगावली गेली. कालच्या 2 दिवसांमधून राजेश एव्हेंजर्स या संघाने तब्बल 70 धावा ठोकल्या होत्या या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये. पण आता जर का इथे ती धावसंख्या सुद्धा मोडेल का, 69 लगावली होती. हर्ष 11 पवारवाडी या संघाने 68 धावा लगावल्या होत्या, पण तोही सुद्धा रेकॉर्ड इथे ब्रेक केलाय. तो या राजेश एव्हेंजर्स या संघाने. पहिला चेंडू अनिकेत राईट ओव्हर द विकेट मारा करतोय आणि सामोरे फलंदाज असेल मात्र विजय, ज्याने सकाळपासून नावाचा ज्याचा विजय घोषित केलाय तोच मात्र विजय आता फलंदाजी मार्कवरती असेल. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिकेत, राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा दुसरा सामना असेल अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध हर्ष 11 पवारवाडी. दोन्ही मातब्बर संघ असतील. जो जिंकेल तो टॉप 2 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. एक संघ तर मात्र नक्कीच प्रवेश झाला. राजेश एव्हेंजर्स या संघाने मात्र टॉप 2 मध्ये नक्कीच प्रवेश केलाय. तर या 2 सामन्यामध्ये नक्कीच कोणता संघ येईल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एके बाजूला असेल प्रशांत सवातकर, मॅन फ्रॉम गोरेगाव कडून बिलॉंग करणार असेल. चांगले नेतृत्व असेल, युवा नेतृत्वांना प्रोत्साहन असेल, तोच मात्र प्रशांत सवातकर असेल. पहिला चेंडू मात्र निजाव चेंडूची सांगता होते. अनिकेत मात्र चांगला गोलंदाजीचा मारा करतोय आपल्या संघाकडून. आज प्रीमियर लीग करता खेळायचं. इथे मात्र गावाच्या संघाकरता न खेळता प्रीमियर लीगच्या संघ मालकाकडून आज खेळायचं काहीतरी नक्कीच दडपण असेल. तर पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला चेंडू निजाव सांगतोय. पुन्हा एकदा विजय सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती असेल अनिकेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप ऑफ कव्हरच्या मिड विकेटच्या लॉंग ऑनला येतोय खणखणीत. पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र निजाव, दुसऱ्या चेंडूवरती सांगता घेतली आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं 4 धावांसाठी. समीकरण मात्र 4 ने पुढे सरसावेल. संघाचं खातं होते. श्री गणेश होते तब्बल 4 धावा. पहिल्या चेंडूवरती निर्धावची सांगता होती. नंतरचा चेंडू चांगला समाचार घेतला मात्र विजय चेंडूला मात्र भिरकावून पाठवला 4 धावांसाठी. तर पुन्हा एकदा सज्ज होईल विजय. 2 चेंडू 4 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय आणि फील्डमध्ये काहीतरी तब्दील करताना बदलाव करताना मात्र इथे प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार असेल, काहीतरी रणनीती मात्र नक्कीच असेल. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. सज्ज होतोय अनिकेत. आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. प्रशांतने मात्र फील्ड सजवली. ते चेंडू जातोय, फरार होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार येतोय. विजयच्या बॅटमध्ये मधून खणखणीत षटकार. हौसले के तर्कश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हौसले के तर्कश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हीच मात्र उम्मीद घेऊन इथे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज मात्र आपल्याला मैदानामध्ये कडकडून संघर्ष करताना दिसत आहेत. 3 चेंडू आणि समीकरण मात्र पुढे सरसावेल. 4 धावेने या तब्बल 8 धावेवरती पोहोचते. 3 चेंडू 8 धावा. राईट ओव्हर विकेट मारा करतोय अनिकेत. पुन्हा एकदा सज्ज होते विजयसाठी. पुन्हा एकदा मोठा प्रहार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रकाच्या डोक्यावरना चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय खणखणीत. लगातार 3रा चौकार. हॅट्रिकच्या चौकारची लगातार 3 चेंडूमध्ये 3 सलग चौकार लगावले. ते मात्र या विजयने चांगली फलंदाजीचे मात्र आक्रमकता करून दाखवली आपल्या संघासाठी. 4 चेंडूने समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल 12 धावांवरती पोहोचतंय. 4 चेंडू 12 धावा. समीकरण मात्र खूप असं वेगवान गतीने धावतं समीकरण मात्र या विजयने ठेवले. शेवटचे 2 चेंडू असतील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू मात्र निर्णायक असेल विजयसाठी. 12 धावा तर नक्कीच खर्ची केल्यात या अनिकेतने. कालच्या दिवसात मात्र चांगले मातब्बर अशी गोलंदाजी केली होती. अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फसल्या हवेमध्ये. स्वतः क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करेल का कॅच. पकडली आहे मॅच आणि पहिला झटका लागतोय 12 या धावसंख्येवरती. हर्ष 11 पवारवाडी या संघाला पहिला गडी बाद होतोय. स्वतः फलंदाज असेल विजय. बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. वैयक्तिक स्वतः 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा ठोकल्या, ज्यांनी या फलंदाजाने लगातार 3 चेंडू होते 3 चौकार लगावले होते. पण इथे मात्र काहीतरी कमबॅक केलाय तो मात्र या गोलंदाजाने अनिकेतने. चांगली
गोलंदाजी मानावी लागेल. 3 चेंडूचे 3 चौकार खाल्ल्यानंतर चांगली अशी गोलंदाजी, मातब्बर अशी गोलंदाजी केली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विजयाची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय रोहिदास. मोठा गडी बाद केलाय शेवटी आणि ते 5व्या चेंडूवरती सफलता हासिल केली आहे. कारण की 1-13 3 चेंडूवरती 3 चौकार जरी लगावले तरी मी सुद्धा काही कमी नाही. इथे मात्र स्वतःला सिद्ध केलंय आणि सिद्ध करून दाखवले मात्र या छोट्याशा गोलंदाजाने अनिकेतने. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून पहिलं षटक, शेवटचा एक चेंडू हाताळण्यासाठी होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहिदाससाठी, सिद्धार्थसाठी सज्ज होतोय आणि चेंडू जातोय बीट. चेंडूची सांगता होते. एक षटक समाप्त होतं. एक षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल 12 धावा, 1 गडी बाद. नवीन गोलंदाजी मार्कवरती असेल, स्वतः आयकॉन असेल या मॅचचा आणि कर्णधाराचं पद असेल तोच असेल प्रशांत सवातकर. मोठं नाव आहे ज्याचं, गोरेगाव कुंभारवाडाकडून या बिलॉंग करणारा खेळाडू असेल हा प्रशांत सवातकर. तर फलंदाजी मार्कवरती असेल रोहिदास. हीच मात्र काटेकी टक्कर मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर खेळाडू असेल, एके बाजू असेल प्रशांत, एके बाजूला असेल रोहिदास. राईट ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 85 अपील पंच मात्र अपील फेटत. चांगलं यष्टीरक्षक ते पाहायला मिळतंय छोट्याशा खेळाडूकडून. अनिकेत असेल गोलंदाजीची मारा केला होता, 12 धावा खर्ची केल्या होत्या आणि एक गडी बाद सुद्धा केला होता या गोलंदाजीने अनिकेतने. तर पुन्हा आता गोलंदाजी मार्गवरती आलाय प्रशांत. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. सामोरे फलंदाज असेल रोहिदास पवार. दुसऱ्या चेंडूची सांगतोय. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र चेंडू इन स्विंगचा चेंडू होता. चेंडू पंच वाईड घोषित करते. एक अवांतर धाव स्क्वेअर घोषित वाईड करते आणि वाईड चेंडू 1 धावेच्या सांगत होते. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. तब्बल 13 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिला चेंडू मात्र नक्कीच इन स्विंगचा चेंडू होता. आता प्रशांतची काहीतरी जादू करतोय प्रशांत. स्लो ऑन डेलचा छोटासा रनअप आहे, 10-12 पावलांचा असेल रनअप. काहीतरी आक्रमकता इथे करून दाखवले. आता मात्र यॉर्कर डेलचा चेंडू तर हाई चेंडू मात्र पंच पुन्हा एकदा दंडित घोषित वाईड घोषित करते. एक अवांतर चेंडूच्या धावेने धावसंख्ये मात्र भर पडतोय. तब्बल 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 1 चेंडू 14 धावा सलग 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड फेकले ते मात्र या गोलंदाजाने प्रशांतने. पुन्हा एकदा अपील पंचांशी उत्साह जास्त पण पंच अपील फेटाळतायत आणि चेंडू जातोय निर्धाव. जकडून ठेवले मात्र या रोहिदासला. काय केले, हात खोलण्याची संधी मात्र दिलेली नाही प्रशांतने. कारण की प्रीमियर लीगमध्ये काहीतरी आक्रमकता नक्कीच करून दाखवायची. इथे मात्र प्रशांत स्वतःची जादूगिरी काहीतरी करतोय. चेंडूला मात्र इन स्विंग आउट स्विंग काहीतरी नवीन काहीतरी करतोय प्रशांत. पुन्हा एकदा लेग साईडला खेळला जातोय चेंडू असेल. तदनंतर क्षेत्ररक्षक तैनात असेल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकाच धावेवरती समाधान मानलं होतं. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. तब्बल 15 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. 3 चेंडू 15 धावा. पहिलं षटक जर का 12 रनचं षटक हाताळलं होतं, गोलंदाजी मार्कवरती होता अनिकेत. इथे मात्र प्रशांतने 3 चेंडू फेकले. 3 चेंडूवरती तब्बल 3 धावा खर्ची केला. आता मात्र मोठा फलंदाज मैदानावरती दाखल असेल सिद्धार्थ. गोलंदाजीचा मारा करत असेल प्रशांत. राईट ओव्हर द विकेट मार्क होते. पुन्हा सज्ज होते सिद्धार्थसाठी. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. काय केलाय, फसवलाय चेंडू. वेगवान गतीचा मारा करणार होता पण चेंडू टाकला. स्लो ऑन डिलिव्हरीची चेंडूची सांगता केली आणि चेंडू मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होते. सिद्धार्थ मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. चांगला असं गोलंदाजीचा मारा मी तर म्हणून मानावं लागेल या प्रशांतकडून आपल्याला. आणि 15 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं मित्रांनो प्लीज. संकेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संकेत. सिद्धार्थ मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. कारण की फुलटॉस डिलिव्हरचा चेंडू होता. स्लो ऑन डिलिव्हरचा चेंडू केला होता. मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फसलाय. बॅटची चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. आता समीकरण मात्र बदलते. 4 चेंडू 15 धावा 2 गडी बाद. हर्ष इलेव्हन पवारवाडी या संघाचं. शेवटचे 2 चेंडू असतील प्रशांतच्या षटकामध्ये. अखेर शेवटचे 2 चेंडू. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय संकेतला. संकेत एक मातब्बर खेळाडू असेल. एक मोठं आव्हान मात्र पेलण्याची ताकद आहे. तोच मात्र संकेत मैदानामध्ये दाखल होतोय. काहीतरी मात्र इथे रन इथे आकावी लागेल. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील. शेवटचे 2 चेंडू असेल. काहीतरी फील्डमध्ये तब्दील करताना प्रशांत जशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण तैनात करत तशीच गोलंदाजीची मात्र मारा करणार आहे प्रशांत इथे आपल्याला पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्यानं स्लो ऑन डिलिव्हरीचा चेंडू मात्र फेकला गेला होता. चेंडूची सांगता झाली, निर्धाव चेंडू येतोय. एक एक चेंडू मात्र इथे निर्धाव काढला जातोय. शेवटचा एक चेंडू असेल या षटकातील, दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू. एक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल का? गोलंदाज असेल प्रशांत आणि फलंदाज मात्र असेल संकेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. अपील जास्त आणि उत्साह कमी, पण पंच मात्र अपील फेटाते. 2 षटक समाप्त होते. 2 षटका अखेर वाढती धाव सांगते तब्बल 15 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. 12 चेंडू 15 धावा, 2 गडी बाद. येणारे चेंडू असतील शिल्लक 18 चेंडू असतील. पंच कोणती टीम मीटिंग करायची नाही. विनंती असेल आपणास 5 मिनिटांमध्ये षटक आपल्याला नक्कीच हातलायचं, अन्यथा आपला पॅनल्टीज केलं जाईल. कोणती टीम मीटिंग करायची नाही. प्रशांत सावतकर कर्णधार असेल, आपणास विनंती असेल. 2 षटक समाप्त होते. 2 षटका अखेर 15 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. येणारे चेंडू असेल शिल्लक 18 धावेवरती कितपत धावांचं डोंगर रचण्याचा प्रयत्न असेल. मात्र या 2 फलंदाजा एके बाजूला असेल रोहिदास. सकाळपासूनच्या सत्रापासून जर का फलंदाजी मात्र इथे आक्रमकता करता आली नाही रोहिदासला, पण इथे मात्र आता 18 चेंडू आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मात्र इथे फलंदाजी करावी लागेल. आणि गोलंदाजी मार्कवरती असेल, गोलंदाज असेल तर गोलंदाजी मार्कवरती असेल मानव. याला इथे काहीतरी आक्रमकता करून दाखवावी लागेल, कारण की 12 चेंडूमध्ये 15 धावा नक्कीच खर्ची केल्या 2 गोलंदाजांनी. एका बाजूला होता अनिकेत तर दुसऱ्या बाजूला होता प्रशांत. पॉवर प्लेचं षटक संपलं जातंय. 2 षटका अखेर समीकरण बदलते 15 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी येतोय मानव. स्ट्राईकवर फलंदाज असेल रोहिदास. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. त्याला त्यामध्ये सज्ज जाण्याचं आव्हान पेलण्याचा सज्ज असेल तो मात्र हा मानव आणि रोहिदास. ही मात्र संघर्ष आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. संघाकडून 3रं आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय मानव. मोठा फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल रोहिदास पवार. पहिला चेंडू उचली घेतलेला चेंडू होता. वेगवान गतीने मारा केला होता मानवने. चेंडू काही समजला, मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न होता नक्कीच. चेंडू मात्र फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. वेगवान गतीचा मारा केला होता रोहिदासला आणि एक चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. दुसऱ्या चेंडूची सांगता कशा प्रकारे होईल. एक एक चेंडू मात्र इथे महत्वाचा असेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा वेगवान गतीचा मारा होता. तेवढाच वेगाचा गती होती, पण उचली जास्त होती चेंडूला आणि चेंडूला मात्र जखडून ठेवते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. कमरेच्या वरचा चेंडू होता. चेंडू जातोय नंतर 2 चेंडू बॅक टू बॅक बीट करतोय तो मात्र या रोहिदासला. 2 चेंडूची सांगत होते. समीकरण मात्र तिथेच थांबते. तब्बल 15 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. या षटकातील 3ऱ्या षटकातील शेवटचे 4 चेंडू असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडूला मात्र खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जातोय आर पार सीमा रेषा पार चौकार. चेंडूला काही खराबी नव्हती, पण त्याचा पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं. 4 धावेंसाठी स्टेप आउट झाला स्वतः रोहिदास. कारण की पहिले 2 चेंडू बघितलं गुडलेंचे चेंडू होते. कमरच्या वरती चेंडू होते. बॅट आखूड टप्प्याचे चेंडू होते. फलंदाजी काही करता आली नाही, पण याचा पूर्णपणे समाचार आहे. चेंडूला मात्र स्टेप आउट झाला आणि फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडूला भिरकावून लावलं 4 धावांसाठी आणि समीकरण मात्र 4 धाव्यांनी पुढे सरसावे. तब्बल 19 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. 3 चेंडू 19 धावा. येणारे 3ऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक बाकी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. याचाही पूर्णपणे समाचार घेतला. क्षेत्ररक्षक तैनात असेल स्वतः आणि की त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. आर पार सीमा रेषा पार येतोय. बॅक टू बॅक रोहिदासच्या बॅटमध्ये मधून खणखणीत दुसरा चौकार. इथे मात्र आता 19 धावा आणि आता 23 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू आणि 23 धावा. येणारे निर्णायक 2 चेंडू असतील. फलंदाजी मार्कवरती आहे तो म्हणजे रोहिदास पवार. एक मोठे नामवंत खेळाडू आहे, ज्याचा त्याच्यासमोर एक नवीन उभरता सितारा असेल मानव सुद्धा एक ऑलराऊंडर. एक फलंदाजी सुद्धा करतो, गोलंदाजी सुद्धा. एक ऑलराऊंडची परफॉर्मन्सची भूमिका निभावतो तोच मात्र असेल. गोलंदाजी मार्कवरती असेल मानव. आता मात्र पंच मात्र वाईड घोषित करते. ठीक आहे, चांगला चेंडू होता. गती चांगली होती, पण दिशा मात्र भरकटली गेली होती मानवची. डावकुरा गोलंदाज असेल मानव.
आणि 1 धावे अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. तब्बल धावसंख्या पोहोचते तब्बल 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील, शेवटचे 2 चेंडू असतील. आता मात्र बॅटची नक्कीच कडा लागली होती. चेंडू होतोय फरार. थर्ड मॅन स्लिपच्या चेंडू जातोय फरार. प्रशांत करतोय चूक. चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार येतोय. थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या स्लिपच्या तैनात केलेला असताना चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी नक्कीच आता बॅटची नक्की कडा लागली ती. प्रशांतला मात्र झेल करता आला नाही. चेंडू होतोय धरणीला दान, मिळतोय जीवनदान रोहिदासला. आणि समीकरण मात्र बदलतोय. तब्बल समीकरण पोहोचते तब्बल 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 1 चेंडू असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू. विनंती असेल व्यासपीठावरती मान्यवर की आपण चेंडू द्यायचा आहे. आणि 3 चेंडूवरती 3 चौकार मात्र आज या रोहिदासच्या बॅटमध्ये मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूवरती 3 चौकार मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते. मोठ्या आक्रमकता फलंदाजी करतोय रोहिदास. बॅटचे का नव्हे पण रन नक्कीच धावतं ठेवलंय. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले होते. तदनंतरचे 3 चेंडूवरती मात्र चांगला पूर्णपणे समाचार घेतला आणि 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले या रोहिदासने. आणि समीकरण बदलतंय. 4 धावेने पुढे सरसावेल तब्बल 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज होते. शेवटचा तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू मानव टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामान्य फलंदाज असेल रोहिदास. एक मोठा नाव आहे ज्याचं. तोच मात्र आता 3 चेंडू 3 चौकार नक्कीच लगावले. या चेंडूवरती काय आक्रमकता करायची क्षमता असेल हे मात्र आपल्याला नक्कीच या चेंडूवरती पाहायला मिळेल. शेवटचा 1 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होते रोहिदास. गोलंदाजी मार्क करते मानव. आता मात्र वाईट ट्रॅकरचा चेंडूला मात्र दिशा दिली. गती होती, फक्त दिशा दिली. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. चेंडू जातोय थर्ड मॅनला जातोय. खणखणीत येतोय चौकार. 4 चेंडूवरती 4 धावा. समीकरण मात्र बदलतंय. समीकरण जाते 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. 18 चेंडू 32 धावा. येणारे चेंडू असतील शिल्लक 12. जर का पहिल्या षटकात आपण पाहायला गेलो तर तब्बल 12 धावा खर्ची केल्या होत्या. तदनंतर प्रशांतने आपण पाहायला गेलो तर तब्बल 15 धावा खर्ची केल्या. प्रशांतने 3 धावा खर्ची केल्या होत्या. आणि इथे मात्र आपण पाहायला गेलो तर आता तब्बल 17 धावा खर्ची केल्यात या गोलंदाजाने मानवने. चांगलं असं फलंदाजी मात्र मानावी लागेल या रोहिदासची. तर पुन्हा एकदा सज्ज होते प्रशांत. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी येते प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला. पहिल्या चेंडूची सांगता झाली. चेंडू मात्र स्क्वेअर लेग वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. आणि एक अवांतर धावेमध्ये धावसंख्येमध्ये भरते तब्बल 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर संकेतचा काय करते. रनआउटचा संधी होती पण नाही. चेंडू प्रशांतच्या हातामध्येच आला नाही. पण तदनंतर सुखरूपरित्या रन एक पूर्ण केला या दोन्ही फलंदाजांनी, संकेत आणि रोहिदासच्या फलंदाजीमधून. आणि एकने समीकरण मात्र पुढे सरसावेल. समीकरण पोहोचते 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. शेवटचे षटकातील 5 चेंडू असतील. अजूनही या षटकातील शेवटचे 5 चेंडू. समीकरण मात्र आता धावतं ठेवते. मात्र आता मात्र दिशा दिली. इनस्विंगचा चेंडू होता. डीप कव्हरच्या पॉइंटने चेंडूला पाठवलाय. भिरकावून लावलाय. 4 धावांसाठी येतोय खणखणीत. रोहिदासच्या बॅटमध्ये मधून आले सलग लगातार 5वा चौकार येतोय. सलग 5 चेंडूवरती 5 षटकार लागवलेत. जो वीरेंद्र सहवाग जो ज्याची ख्याती होती, जो पहिल्या चेंडूवरती चौकार लावायचा, तोच मात्र वीरेंद्र सहवाग. इथेच मात्र समीकरण मात्र काय हालतं ठेवतंय आणि 5 चेंडूवरती 5 चौकार लागायचा विश्वविक्रम करतोय. हाच रोहिदास पवार 6व्या चेंडूवरती 6वा सुद्धा लगावणार का, इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला वेगवान गतीचा मारा केला होता. 85 अपील फेटाळते आणि चेंडू जातोय निर्धाव. चेंडूची सांगता होते. समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल जाईल 38 धावा. 3 चेंडू 38 धावा. समीकरण मात्र जर पुन्हा एकदा चेंडू डॉट डिलिव्हरीज केली जाते. प्रशांतच्या गोलंदाजी मार्कमधून 1 तेरी तो 1 मेरी. पहिला चेंडू मात्र 1 धावेची वाईट घोषित केला होता. दुसऱ्या चेंडूवरती चांगला 1 चौकार लागतात. तदनंतरचा चेंडू पुन्हा एकदा चौकार लगावला होता आणि चेंडू मात्र जातोय बीट. आता सुद्धा 4 चेंडूची सांगता होते. 4थ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
आता मात्र फिरकी चेंडू होता, गुगली जादूगारी चेंडू टाकला होता आणि चेंडू मात्र पंच वाईड घोषित करते. एक अवांतर धावेच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये भर पडते. तब्बल 39 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. शेवटचे 2 चेंडू असतील. प्रशांत जादूगार गोलंदाजीचा जादूगार असेल. आता मात्र मोठा कार्पेटच्या स्ट्रेट बॅटने चेंडू मात्र खेळला जातोय. चेंडूची सांगता होतोय. स्ट्रेट बॅटने चेंडू खेळला. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय. रोहिदासच्या बॅटमध्ये बना खणखणीत 6वा षट चौकार आणि समीकरण मात्र आता पुढे बदलतोय. तब्बल 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 43 धावा मात्र नक्कीच लगावल्या जाते. अजूनही 4थ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ येणं बाकी. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू असेल. फाईन लेगला एकाच धावेवरती समाधान, दुसरी धावेची सांगता करणारच नाही तर नंतर एकच धावेवरती समाधान मानलं होतं. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला होता आणि 4 षटक समाप्त होते. समीकरण मात्र बदलते. 4 षटक समाप्त झाल्यानंतर 44 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्गवरती प्रशांत कोणाच्या खांद्यावरती गोलंदाजीचा भार देईल हा मात्र आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळेल. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती नक्कीच लगावल्या जाते. आता गोलंदाजी मार्ग असे नवदूत गोलंदाजाचं नाव राज. गोलंदाजी मार्कवरती असेल पुष्पाराज. आता सध्या ट्रेंड चालू आहे. झुकेगा नाही साला हा मात्र ट्रेंड चालू आहे. इथे मात्र राज आता गोलंदाजी मार्कवरती असेल. पुष्पाराज. पहिला चेंडू रोहिदासच्या बॅटमधून येतो. क्षेत्ररक्षण बंबल होते. चांगलं क्षेत्ररक्षण चंद्रकांत दादा यांच्याकडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. रणनीती मात्र चांगली होती आणि काय केलंय खराब क्षेत्ररक्षण मात्र फेकी चांगली. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं केलं होतं चंद्रकांत दादा यांच्याकडून, पण फेकी मात्र खराब केली गेली होती. तेव्हाच 22च्या सर्वांमध्ये एक चांगली धाव चोरटी धाव मात्र नक्कीच या दोन्ही फलंदाजांमध्ये काढली जाते. राकेश आणि रोहिदासच्या फलंदाजीमधून. समीकरण मात्र बदलते. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. शेवटचे 5 चेंडू असतील निर्णायक चेंडू. राज मात्र सज्ज होते रोहिदाससाठी. लाईन आणि लेनमध्ये काहीशी गडबड होती. रनिंगमध्ये स्वतःला कंट्रोल केलं, कमबॅक केलं, आवरलं आणि सावरलं स्वतःला. कारण की मोठा फलंदाज या मैदानामध्ये दाखल आहे तो म्हणजे रोहिदास पवार आहे. 6 चौकार ज्याच्या बॅटमध्ये आत्तापर्यंत निघाले. 6 चौकारवरती फलंदाजी करतोय. आकूट टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेतला पूर्णपणे रोहिदासनं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र भिरकावून लावले. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक असेल. दुसरी धाव सुद्धा चोरली जाते. 2 धावेने समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 2 चेंडू आणि 48 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. तर पुन्हा एकदा शेवटचे 4 चेंडू असतील. या फर्स्ट हाफ मधले शेवटचे 4 चेंडू असतील. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मानस असेल का रोहिदासचा या राजवरती. पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय रोहिदासला. आकूट टप्प्याचा चेंडूचा पंच मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर घोषित करते. वाईड घोषित. अवांतर धावेने एक धावसंख्येमध्ये वाढ होईल. तब्बल धावसंख्या पोहोचेल 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धाव फलकावरती लगाव्या लागतील. कारण सामोरी सुद्धा फलंदाज तेवढा मातब्बर संघ आहे जो अर्णव 11 गोरेगाव असेल. त्यामध्ये चांगला मजबूत स्थितीचा भरणा केलेला आहे. एका बाजूला असेल प्रशांत सवातकर जो ज्याच्यामध्ये क्षमता आहे की स्वतः वन साइड मॅच घुमवायची मॅचमध्ये क्षमता आहे. तोच मात्र प्रशांत सवातकर सुद्धा असेल. पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता रोहिदासचा. चेंडू मात्र जातोय बेट निर्धाव. चेंडूची सांगता येते आणि चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती मात्र मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. मात्र या आकूट टप्प्याचा चेंडू होता. प्रशांत मात्र काहीतरी राजला मात्र काहीतरी कान मंत्र देताना नक्कीच पाहायला मिळतोय. आकूट टप्प्याचा चेंडू होता पण त्याचा फायदा काही उचलता आला नाही या फलंदाजाला रोहिदासला. पुन्हा एकदा सजल शेवटचे 3 चेंडू असतील. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आकूट टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेतला. क्षेत्ररक्षण तैनात असेल. करेल का फेकी केले तोपर्यंत दुसरी धावची सांगता होईल. काय केलंय प्रशांतने केली चूक. सोडले. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग केली. तिसऱ्या धावची सांगता होईल का. तिसरी धाव सुद्धा सांगता होते. चौथ्या धावची सांगता मात्र नक्कीच होईल का. आणि 3 धाव मात्र नक्कीच टिपल्या जाते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द 5 विकेट मानावी लागेल. आणि समीकरण मात्र या 52 धावसंख्येवरती धावफलकावरती धावा लगावल्या जाते. 52 धावा लागवल्या. शेवटचे 2 चेंडू असतील. शेवटचे फर्स्ट हाफ मधले शेवटचे 2 चेंडू असतील. आणि स्ट्राईकवर फलंदाज असेल स्वतः राकेश. संकेत
आखूड टप्प्याचा चेंडू होता. काय केले रणनीती मात्र आणि विकेट सोडायची नव्हती. काय केले संदेशने, स्ट्राईक वरती आणायचा होता रोहिदासला, विकेट वरती थांबायचं होतं, पण तसं काही कृत्य घडलं नाही. राकेशला वाटलं मी विकेट सोडली, पण तेवढाच मातब्बर संघाचा प्रशांत होता, स्वतः आयकॉन प्लेअर होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पवेलियन ढकललंय. फलंदाज मात्र मैदानामध्ये बाहेर येतोय. रोहिदास चांगली फलंदाजीची पारी मात्र नक्कीच केली आपल्या संघासाठी आणि 52 धावावरती तब्बल तिसऱ्या विकेटचा हा पतंग लागतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय करण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय करण. शेवटचा एक चेंडू असेल, फर्स्ट हाफ मधला शेवटचा एक चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. 52 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत. आतापर्यंत 52 धावा लागले. शेवटचा एक चेंडू असेल, करणवरती पूर्ण विश्वास असेल, एका दोन धावा या मोठा फटका आला तर आपल्या संघासाठी तेवढ्याच धावा जुळल्या जातील. काय होईल मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक बंबल झालाय, चेंडू जातोय आर पार, सीमा रेषा पार येतोय. खणखणीत चौकार या 4 धावेने क्षेत्ररक्षक बंबल झाला फाईन लेगचा आणि 4 धावा गेल्या. समीकरण मात्र या 4 धावेने पुढे सरसर तब्बल 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेत. सामना जर का जिंकायचा असेल तर 30 चेंडू आणि तब्बल 57 धावांचं भलं मोठं डोंगर मात्र इथे पार करावं लागेल. 30 चेंडू आणि 57 धावा, 57 धावाने 30 चेंडू. चला तर विनंती असेल हर्ष इलेव्हन पवारवाडी या संघाला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तब्बल 30 चेंडूंचा खेळ मात्र प्रथम फेरी संपुष्टात आली. 30 चेंडू अखेर 56 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या गेल्या आणि सामना जर का जिंकायचा असेल तर अर्णव इलेव्हन गोरेगाव या संघाला तब्बल 30 चेंडूमध्ये तब्बल 57 धावांचं डोंगर मात्र इथे पार करावं लागेल. विनंती असेल पंचांकडून सुद्धा आपण त्वरित विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 30 चेंडू आणि 57 धावांचं भलं मोठं डोंगर मात्र इथे पार करावं लागेल. 30 चेंडू आणि 57 धावा, 57 धावा 30 चेंडू. जो सामना जिंकेल तो मात्र टॉप 2 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. कोणता संघ जिंकेल इथे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.
चला विनंती असेल की त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल हर्ष इलेव्हन पवारवाडी संघाला आणि विनंती असेल की फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झाले एका बाजूला असेल मानव तर दुसऱ्या बाजूला असेल प्रशांत सवातकर. भलं मोठं डोंगर मात्र इथे पार करण्याचं माणूस मात्र घेऊन मात्र इथे मैदानामध्ये दाखल झाले. 30 चेंडू आणि 57 धावांचं डोंगर इथे पार करावं लागेल. तर माझ्या बाजूला जे सहसाथी समालोचक जे जुळले गेले ते आपले मुकेशदादा पवार यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. म्हणजे माझ्यासोबत जे आता समालोचक करतील मुकेश दादा. धन्यवाद कल्पेश. जर पाहायला गेलं तर समीकरण थोडंसं बदललेलं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. हा डिटर फलंदाज याने आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडलेली आहे. इथे रोहिदास पवार त्याच्या माध्यमातून आपण सुरेख अशी फलंदाजी बघितलेली आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहिदास पुन्हा एकदा आलेला आहे हर्ष इलेव्हन मोरबा पवारवाडी संघाकडून. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर ह्या एक फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्या अर्थाने या फलंदाजाने फलंदाजी करून आता मात्र गोलंदाजीचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर ऑडिटर फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत गोरेगाव संघाचे. प्रशांत आणि मुन्ना मानव म्हणून नावाजलेला एक हार्ड हिटर फलंदाज मुन्ना आणि प्रशांत. पहिला चेंडू फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करेल का कोणते संदेश मात्र करणार नाही कोणती चूक. बॅक टू द पहिला फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. प्रशांतने काय केलंय चेंडूला मात्र दिशा दाखवली होती स्क्वेअर लेगच्या ऑफ साईडच्या मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक डोक्यावर चेंडू मात्र काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतो चेंडू मात्र पहिला गडी बाद होते. बॅक टू द पवेलियन प्रशांत. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक केलेला आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. ज्या अर्थाने ज्या फलंदाजाने फलंदाजी केली होती त्यानंतर पाहायला गेल्यानंतर पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळते तो रोहिदासला आणि मोठा फलंदाज तंबूमध्ये परतला गेलेला आहे तो प्रशांत सवातकर. मोठा झटका मानावा लागेल गोरेगाव संघाला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक जबाबदारी मात्र मानववरती असेल की धावसंख्या पुढे सरसावावी लागेल मुन्नाला. पहिलं षटक महत्त्वाचं षटक असतं. पॉवर प्लेचं षटक असतं. मोठे फटके मारण्याची गरज असते फलंदाजाला. मात्र फसला गेला जाळ्यामध्ये प्रशांत आणि बाद चालन तंबूमध्ये परतला गेला. त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय तो रोहिदास. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. निर्धार चेंडूची सांगत होते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल रोहिदास पवार यांच्या माध्यमातून. नामवंत एक ऑलराऊंडर म्हणून मानला जाणारा हा एक खेळाडू असेल रोहिदास दादा. त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगली कामगिरी पाहायला मिळते या मैदानावरती एजीबेलच्या स्वरूपात. एकदा तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पंचांकडे मात्र दाद मागितली जाते. मात्र दाद फेटाळली गेलेली आहे. नकार दिलेला आहे पंचांनी. त्यानंतर पाहायला गेलं तर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल रोहिदास दादा याची. 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. कोणतीही धाव मिळाली नाहीये. खातं ओपन करता आलेलं नाहीये गोरेगाव संघाला. पुन्हा एकदा एक निर्धार चेंडूची सांगता होते. एक धाव मात्र मिळते. खातं मात्र इथे ओपन होते. धाव फलकावरती धाव मात्र अर्जित होते. एक धाव लगावली गेलेली आहे. बाईच्या स्वरूपात मिळालेली धाव असेल कदाचित. त्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रशांत बाद झाल्यानंतर कोणतीही धाव मिळाली नव्हती. आता मात्र हा हिटर फलंदाज स्ट्राईकवरती दाखल होतोय मुन्ना. चार चेंडू एक धाव श्री गणेश मात्र नक्कीच केला. या फलंदाजाने मात्र अनिकेत असेल जो ऑलराऊंडची भूमिका मात्र साकारली आणि त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. हे दोन फलंदाज मात्र मैदानामध्ये काहीतरी आक्रमकता करावी एके बाजूला असेल मानव तर एके बाजूला असेल अनिकेत. हे मात्र दोन्ही फलंदाज असतील मैदानामध्ये. तर एका बाजूला असेल जो वेगवान गतीचा मारा करतोय जसं की उमरान मलिक ज्याची स्पीड आहे त्याच प्रकारे रोहिदास पवार इथे मात्र गोलंदाजीचा मारा करतोय. राईट ओव्हर द विकेट.
यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडू, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरून. एकच धावेची समाधान, दुसरी धावेची समाधान मानावी लागते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानावी लागेल दोन्ही फलंदाजांमधून. चांगलं चेंडू उचली घेतली होती आणि क्षेत्ररक्षण मात्र तैनात केलं होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मधून. आणि 2 धावेची मात्र नक्कीच सांगतात. 2 धावे धावसंख्या मात्र पुढे सरसावेल, तब्बल जाईल 3 धावेवरती. 5 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. अर्णव इलेव्हन गोरेगाव या संघाचं समीकरण असेल. शेवटचा पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा एक चेंडू असेल. चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जातोय निर्धाव. चेंडूची सांगता होते, एक षटक समाप्त होते. एक षटकाखेर धाव फलकावरती धावा लागवल्या जाते. 3-1 गडी बाद. अर्णव इलेव्हन गोरेगाव संघाची समीकरण असेल. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी ते निर्णायक षटक असेल, हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज हितेश. इथे मात्र हितेशला काय तरी हितेश करावंच लागेल, कारण की एक षटक मात्र जो सामना दलदलमध्ये फसला होता तो मात्र मुकेशने स्कोरबोर्ड चांगली धावसंख्या मात्र उभी करून इथे उभारली आणि तब्बल 58 धावा मात्र इथे धावफलकावरती लगावल्या. 56 धावा धावफलकावरती लगावल्या. 57 धावांचं भलं मोठं डोंगर मात्र उभं केलं आणि गोलंदाजी मार्गवरती सुद्धा स्वतः गोलंदाजी करून प्रशांत सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन ढकललं. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय हितेश. अनिकेत सज्ज होतोय. आखो टप्प्याचा चेंडू होता, चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून पाठवलंय. 6 धावांसाठी चांगला फटका मी तर म्हणेन घुटना टेक आणि सिक्सर देख. चांगला मातब्बर षटकार. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही. इथे मात्र अनिकेत मात्र अडवू शकेल मात्र सज्ज करतोय, स्वतःला सिद्ध करतोय. चेंडूला मात्र भिरकावून पाठवतोय. 6 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र समाचार घेतला पूर्णपणे हितेश आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी भिरकावला. धावतं समीकरण ठेवलंय, म्हणजे समीकरण सरसावतंय पुढे 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र ते बंबल होतोय. पंच मात्र वाईट घोषित करत आणि एक अवांतर धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडते. तब्बल 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगलं मात्र रणनीती असेल अनिकेतची. मात्र काय छोटा कच्चा खिलाडी मात्र बोललं जातं ना, छोटा बमनी बडा धमाका. इथे मात्र तसंच काही षटकार आपल्याला प्रेक्षणीय षटकार पाहायला मिळाला. उत्तुंग असा षटकार अनिकेतच्या बॅटमध्ये मधून नक्कीच पाहायला मिळाला. समीकरण मात्र एकने पुढे आता सरसावेल. अवांतर धावेने मात्र पुढे सरसावते. तब्बल 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एक चेंडू 10 धाव. अशीच काही फटकेबाजी करून इथे फलंदाजी मात्र आक्रमकता करावी लागेल सामन्यामध्ये जर का टॉप 2 मध्ये प्रवेश करायचा असेल तर. आता पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला जाते. मानव असेल तिथे बंबल होतोय. काय होतोय, हाना चांगली फेकी केली, चांगलं क्षेत्ररक्षक अनिकेत मात्र पूर्णपणे तब्बल लक्ष पूर्णपणे चाणाक्षपणे लक्ष ठेवलं होतं. त्यामुळेच स्वतः मानवला पुन्हा एकदा परत पाठवलं, माघारी पाठवलं सुखरूपरित्या. नाही तर इथे कोणता तरी एक फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन दगआउटमध्ये गेला असता. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा, कारण देव संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. इथेच मात्र क्षमता ती अनिकेतमध्ये एक हाती मॅच मात्र इथे घुमवायची क्षमता या अनिकेतमध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण चेंडूची गती मात्र योग्यता होती आणि दुसराही चेंडू मात्र निर्धार होते. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच षटकार लगावला होता अनिकेतने. तदनंतरचा चेंडू वाईट घोषित केला. त्यानंतरचे 2 चेंडू मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव काढले याच अनिकेतला. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय हितेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने. आखू टप्प्याचा चेंडू होता. काय केलंय, हुसली दिलंय. रोहिदास करणार नाही कोणती चूक. दुसरा गडी बाद. बॅक टू द पवेलियन. अनिकेत मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. 10 धावेवरती दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. स्वतः अनिकेत जातोय. नाराजी व्यक्त करत असेल, कारण की छोटा मातब्बर खेळाडू होता. ऑनशॉटचा चेंडू होता. चेंडू मात्र दिशा द्यायची होती, पण मिड ऑनला खेळला काढला. मुकेश होता तिथे, कोणती करणार नाही चूक.
आणि गडी बाद. दुसरा झटका धावसंख्येवरती लगावला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहित. आता मात्र रोहितला इथे काहीतरी आक्रमकता करावी लागेल. आयुष्य मगरीसारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल तेव्हाच हालचाल करायची. मगर कशी पाण्यामध्ये शांत असते आणि ज्यावेळी आपल्याला शिकार करायची त्यावेळेस मात्र ती हालचाल करते. इथे तशीच काही हालचाल मात्र करतोय गोलंदाज हा हितेश. एक षटकार लगावला. एक षटकारनं चांगलं कमबॅक केलं याच गोलंदाजाने आणि अनेकेची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहित. या दोन फलंदाजांवरती मात्र पूर्णपणे मॅचचं पूर्ण लक्ष लगावलेलं असेल. अजूनही रोमांचक सामन्यामध्ये एक चुरस भरली जाईल का? मोठ्या मात्रावर दोन्ही फलंदाज असेल. एके बाजूला असेल रोहित तर एके बाजूला असेल मानव. मानव मात्र डावखुरा फलंदाज असेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. आता पंचांच्या उजव्या बाजूने फलंदाज असेल मानव. पुन्हा एकदा सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेतला करणार नाही कोणती चूक. तिसरा गडी बाद. बॅक टू बॅक. मानव मात्र डगआउटचा रस्ता दिसतोय आपल्याला जाताना पाहायला दिसतोय. कारण की मोठा टप्प्याचा चेंडू होता. फटका मात्र फसवला गेला होता. छोटा स्लो अंडेलचा चेंडू होता आणि हबी होते मात्र हितेश मात्र या आणि 10 धावसंख्येवरती मात्र तिसरा गडी बाद होतोय. मानव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विठ्ठल. आता मात्र धावसंख्या 10 धावसंख्या धावफलकावरती लगावली जातीये. अजूनही खूप साऱ्या धावांचं डोंगर मात्र पार करावं लागले. 4 चेंडूची मात्र आणि एक मोठा आता मात्रभर मोठा फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय विठ्ठल केंबळे. इथे मात्र काहीतरी विठ्ठलला आक्रमकता करून दाखवावी लागेल. जशी नावातच विठ्ठल आहे ती इथं विठ्ठलाची पारीसारखी नक्कीच करावी लागेल. ऑन अ हॅट्रिक वरती असेल मात्र हा गोलंदाज हितेश. रोहित काय करतोय? चेंडू जातोय निर्धाव. चेंडूची सांगता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूची सांगता होते. ओव्हर संपतंय. पूर्ण 2 षटक समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते 10 धावा तब्बल. अजूनही सामना जर का जिंकायचा असेल तर 18 चेंडू 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. इथे मात्र आक्रमकता या दोन फलंदाजांना करावं जे पूर्णपणे लक्ष लागलं होतं. प्रशांतवरती पूर्ण लक्ष होतं पण प्रशांतने नाराजी व्यक्त केली. रोहिदासच्या हातामध्ये कॅच काढून दिली. साधी आणि सोपी कॅच होती. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती रोहिदास स्वतः गोलंदाजी मार्कवरती होता आणि मात्र याला जाळ्यामध्ये फासवलं प्रशांतला. कारण की प्रशांतमध्ये ती काबिलियत आहे, ती क्षमता होती की सामना एक हाती झुकवण्याची जी क्षमता होती तोच फलंदाज मात्र डगआउटमध्ये गेला तर समोरच्या टीमचा मात्र आत्मविश्वास बळावतो. तोच आत्मविश्वास मात्र बळावता. जशी प्रशांतची विकेट गेली त्यानंतर सामन्यामध्ये एक हाती पकड करून ठेवली तीच या हर्ष 11 पवारवाडी या संघाने. पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती असेल रोहिदास. स्ट्राईकवरती फलंदाज असेल विठ्ठल केंबळे. पुन्हा काहीस एकदा पायाला क्रॅम्प येते मात्र रोहिदासच्या. सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. क्रॅम्प आला पायाला. पुणे त्या स्वतःला फिटनेसमध्ये ठेवले मात्र या रोहिदासने. चांगलं कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये जर का जिंकायचं असेल तर विठ्ठलला आणि रोहितला. कारण की दोन्ही मात्र मातब्बर हे दोन्ही फलंदाज असतील. या सामन्यामध्ये जर का जिंकायचं असेल तर नक्कीच काहीतरी आक्रमकता करून दाखवावी लागेल. चला प्लेअरला विनंती असेल की आपण आपल्या जागेवरती क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. छोटासा क्रॅम्प आला होता रोहिदासच्या मात्र पायाला. क्रॅम्प मात्र स्वतःला फिटनेसमध्ये ठेवतो आणि समीकरण मात्र असेल 18 चेंडू आणि तब्बल 47 धावांची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर 18 चेंडू आणि 47 धावा. भले मोठे 4-5 फटके जर का लगावले तर नक्कीच एक सामन्यामध्ये एक रोमांच भरला जाईल. तो नक्कीच इथे रोमांच आपल्याला पाहायला मिळेल. एके बाजूला असेल विठ्ठल केंबळे तर दुसऱ्या बाजूला असेल रोहित. ही मात्र सलामीची जोडी आता मैदानामध्ये असेल. काहीतरी आक्रमकता आपल्याला नक्कीच आक्रमकता आपल्याला इथे पाहायला मिळेल.
विनंती असेल पंचांना आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. स्ट्राईकवरती असेल विठ्ठल केंबळे, नॉन स्ट्राईकला असेल रोहित पवार. रोहित पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती असेल मुकेश. राईट द विकेट मारा करतोय संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. काय केलं, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होत होता. दुसऱ्या धावेची सांगता होईल का? दुसरी धाव सुद्धा टिपली जाते आणि 2 धावा नक्कीच टिपल्या जागावल्या जाते. या 2 धावेने मात्र संघाचं खातं खोललं जातंय. 12 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. काय होतं इथे मात्र काहीतरी आक्रमकता कारण फुलटॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. विठ्ठलला मात्र इथे संधी आली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही याच विठ्ठलला. फुलटॉस चेंडू होता, हवेमध्ये ट्रॅव्हल होत होता चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने. 2 धावेवरती समाधान. पुन्हा एकदा सज्ज होतोय मुकेश. काय सर रोमांच आपला फायनलचा मात्र नक्कीच थरार आपल्याला पाहायला मिळेल. एके बाजूला तर एक राजेश ॲव्हेंजर्स हा संघ मात्र फायनलमध्ये दाखल झालाय ज्याने आपलं वर्चस्व नाव कोरलंय. या 2 संघांमधून कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. विनंती असेल पंचांना लगेच सामना सुरू करायचा आहे. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहिदास. नो चेंडू होता फेकी. नो चेंडूची केली होती फ्रीड चेंडू असेल. नक्कीच पंचांचा लक्ष असेल कारण की काय केलंय रनिंग मध्ये स्वतःच्या बदलाव केलाय. फ्रीड चेंडू असेल. विठ्ठलला मात्र हात खोलण्याची संधी असेल आणि काहीतरी आक्रमकता करावी लागेल मात्र या विठ्ठलला. जर का सामना जिंकायचा असेल तर नक्कीच आक्रमकता करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट मारा करेल मुकेश. पुन्हा एकदा चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. चेंडू जातय थर्ड मॅन सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तैनात असेल सचिन. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि समीकरण मात्र एकने पुढे सरसावेल जाईल तब्बल 14 धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 14 धावा येणारे चेंडू असतील शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. मोठी फलंदाजी मात्र इथे करावी लागेल रोहितला आणि या विठ्ठलला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू जातो. याच्या अगोदरच्या चेंडूवरती मात्र फ्रीट चेंडू होता. काय रोहित मात्र ते बंबर होतोय कारण की रोहितचं एक जर का ख्याती बघायला होतं अँड्रमला ज्याने नाव कोरलं होतं तोच नाव मात्र इथे आता काही ओरम मध्ये काय करतात. स्टेप आउट नक्की झालाय. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. काय केलंय चेंडूला बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही पण इथे मात्र ओरम मध्ये आता वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय रोहित. इथे काही यश मात्र लाभले नाही रोहितला अजूनपर्यंत. तर पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. पंच मात्र आसमानाकडे बोट दाखवते. गडी बाद जाईल. 4था गडी बाद. अर्णव इलेव्हन या संघाला मोठा धक्का लागतोय. रोहित बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. आता शेवटचा एक चेंडू असेल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राज. ज्याने गोलंदाजी हाताळली होती तोच मात्र राज इथे आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी सुद्धा इथे स्वीकारले जाते. तर स्ट्राईक वरती फलंदाज असेल राज. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल विठ्ठल. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू स्ट्राईक वरती असेल राज. राईट उर्ध्व विकेट मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंच मात्र निर्धाव चेंडू घोषित करते. 3 षटक समाप्त होते. 3 षटक अखेर धावसंख्या लगावली जाते धावफलकावरती तब्बल 14 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवून ठेवलंय. तब्बल 3 धावा फक्त खर्ची केल्या मात्र या रोहिदासने. सामन्यापासून भरपूर दूरवरती. नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाज असेल तर गोलंदाजी मार्कवरती असेल आकाश. स्ट्राईक वरती फलंदाज असेल विठ्ठल. मोठी धावसंख्या मात्र उभारावी लागेल. सामन्यामध्ये जर का जिंकून राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला. मोठा चेंडू विठ्ठलच्या बॅटमध्ये होऊन हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगेच. क्षेत्ररक्षक अडवणी करतोय. चेंडू जातोय आर पार सीमारेषा पार येतोय. विठ्ठलच्या बॅटमध्ये मधून खणखणीत पहिला चौकार. हीच मात्र अशीच फलंदाजी मोठी फटकेबाजी मात्र फलंदाजी इथे करावी लागेल जर का सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायचं असेल.
सामन्यामध्ये जर का वर्चस्व गाजवायचं असेल तर मोठी फलंदाजी मात्र इथे नक्कीच उभारावी लागेल आणि करावी लागेल या विठ्ठलला आणि राजला. कारण की आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळीनं बाकी 11 चेंडूमध्ये अजून खूप साऱ्या धावांचं डोंगर मात्र इथं उभं करायचंय. धाव संख्येवर धावा मात्र लगावल्या जाते, तब्बल 19 धावा. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, विठ्ठल मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही, चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूची सांगता मात्र निर्धाव फेकली जाते आकाश या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा सज्ज होईल का? गोलंदाजी मार्कवरती असेल आकाश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडूचा स्वतः गोलंदाज मात्र येतोय, चेंडूच्या खाली करेल का कॅच? सोडली आहे मॅच, जीवनदान मिळतोय आकाशला. सोपा झेल मात्र सोडला, स्वतः गोलंदाजीची फेकी करून स्वतः आला चेंडूच्या खाली, पण चेंडूची कॅच काही करू शकला नाही. प्रयत्न मात्र यशस्वी पूर्ण होते, पण तरी पण काही कॅच करू शकला नाही. जीवनदान मिळते मात्र विठ्ठलला. धावसंख्या मात्र 2ने सरसावेल पुढे, तब्बल 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. अजूनही 3 चेंडूचा खेळीनं बाकी. चौथ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू असतील. राईट अप ओव्हर द विकेट मारा करेल विठ्ठलला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू मात्र बॅटची कडा घेतली जाते. चेंडू मात्र वेगवान गतीचा मारा होता, चेंडू जातोय आर पार सीमा रेषापार थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. खणखणीत विठ्ठलच्या बॅटमध्ये मधून ह्या ओव्हर मधला चौथा खणखणीत चौकार. या 4 धावांनी समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. मात्र मोठी आता धावसंख्या अजूनही या 2 चेंडूवरती मोठी धावसंख्या मात्र नक्कीच शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडू हे मात्र निर्णायक. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर का आले तर मॅचमध्ये कमबॅक टर्निंग पॉईंट एक ठरू शकतो मॅचमध्ये. नक्कीच मी तर म्हणेन, पण काय तो विठ्ठल तो प्रयत्न करेल का? आणि सामोरे गोलंदाज तेवढाच असेल आकाश. राईट ओव्हर द विकेट मारा करेल. एक चौकार तर नक्कीच लागवला जातो. या चेंडूवरती काय होईल? नक्कीच गुडलेनचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तसं काही झालं नाही. बॅक फुटला येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला विठ्ठलने. चेंडू जातोय निर्धाव आणि आत्मविश्वास मात्र उंचावते, बळावतोय तो मात्र या आकाश या गोलंदाजाचा. काय रणनीती होती. पहिला सामना मात्र हरून मात्र ही संघ मात्र इथे क्वालिफाय होतं या मॅचमध्ये. पहिला सामना मात्र हरला होता या अर्णव येळेवन पवारवाडी या संघानं. तर पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा बीट चेंडू होतोय. 4 षटक समाप्त होते. 4 षटका अखेर धावसंख्या धाव फलकावरती लागवली जाते. 25 ऑन द बोर्ड. सामना जर का जिंकायचा असेल तर अजूनही 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. एक हाती सामना मात्र सामन्यामध्ये पकड धरून ठेवली. जसजशी विकेट मात्र प्रशांत सावतकरची विकेट गेली, त्याच विकेटवरती जी सामन्यामध्ये वर्चस्व आणि पकड धरून ठेवली तीच मात्र या पवारवाडी आणि हर्ष इलेव्हन पवारवाडी या संघाने चांगलीच पकड धरून ठेवते. अजूनपर्यंत पकड तशीच कायमस्वरूपी धरून ठेवते. पुणे एकदा स्ट्राईकवरती असेल राज, तर गोलंदाजी मार्कवरती असेल विजय. 6 चेंडू 32 धावा. समीकरण मात्र शक्यही नाही अशक्य नाही. युवराज सिंगचा रूप मात्र इथे धारण करावा लागेल. कार्पेटच्या 2 चेंडू आणि तब्बल धावसंख्या लागली जाते 26. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता. ब्रह्मास्त्रवाला चेंडू टाकला होता आणि यष्ट्या उद्ध्वस्त होते. विठ्ठल बॅक टू द पवेलियन. विठ्ठलच्या मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात याच विजयने, ज्याने फलंदाजीमध्ये 44 धावा धाव फलकावरती लगावल्या होत्या याच्या अगोदरच्या मॅचमध्ये. तोच मात्र
विजयने इथे मात्र काहीतरी आक्रमकता करून दाखवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. विठ्ठलची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज. फलंदाजचं नाव आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचे 3 चेंडू असतील. राईट मोर्ध विकेट मारा करतोय विजय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र बंबल होते. बिना विकेटचा मात्र चौकार येतो. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक बंबल होते. काय होते, धावा जास्त असल्यामुळे काही धावांची थोडी काही वाटणार नाही. पण ह्या जर का सामना जर का 6 चेंडू 10 धावेवरती असतात तर एक मात्र या चेंडूवरती काहीतरी रोहिदासने मात्र काहीतरी ते आक्रमकता करून दाखवली असती. नक्कीच समीकरण या 4 धावेने पुढे सरसावेल. तब्बल 13 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती लगावले जाते. 4 चेंडू 30 धावा. आजच्या दिवसात दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू होता. चेंडू मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर का जागेवरून चेंडू खेळला असता नक्कीच वाईट चेंडू, तर पंच मात्र आऊट घोषित करते आणि एक अवांतर विकेटची स्वरूप मिळते आणि 7वा झटका लागतोय तो मात्र या अर्णव 11 गोरेगाव या संघाला. विनंती असेल राजेश अवेंजर्स संघ मात्र आपण तयारीत राहायचं आहे. शेवटचा एक चेंडू असेल या सामन्यातील. शेवटचा एक चेंडू. चेंडू मात्र निर्धाव जाते. सामना जिंकतोय मात्र हर्ष 11 पवारवाडी या संघ. आणि फायनलचा सामना असेल जो 2 दिवस मात्र इथे थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. तोच मात्र थरार इथे सामना फायनलिस्ट ठरणार कोण. एके बाजूला असेल अमोल दळवी, तर त्याला सहसाथीदार असेल अविनाश, तर दुसऱ्या बाजूला असेल रोहिदास आणि विजय. ही मात्र जोडी मात्र मैदानामध्ये असेल. फायनलचा थरार मात्र इथे पाहायला मिळणार आहे. नक्कीच आपल्या प्रेक्षणीय सामने असतील.